मराठा समाज म्हणजे पहिल्यांदा स्वतंत्र शून्य आहे आणि पण स्वतंत्र मराठा समाज जेव्हा महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली तेव्हा भागामध्ये जे चार भाऊ होते तर एखाद्या आपल्या भागात शेती घेतली ती ज्यांनी लढायला गेला तलवार घेतली तो महाराजांचा मावळा झाला तर त्या मावळाला तलवार लढण्यासाठी तलवार गेला किंवा लोक गेला त्याला कपडे गेला पण महाराजांबरोबर सगळी एकटून पडली जर एक दोन घाटा तो मराठा त्यांना घेऊन हा महोत्सव होता पण मराठा महोत्सव होता आणि हा मराठा महोत्सव हा सर्वांच्या सकल मराठा समाजाच्या मदतीने त्यांच्या योगदानाने हा दरवर्षी होत असतो ह्या 19 फेब्रुवारी मराठ्यांची जयंती आहे त्यावेळेस शोधल्या जातात कार्यक्रम आहे हा महानाट्य त्याच्यामध्ये कोणतं आहे त्यानंतर घोडे आहेत आणि 250 कलाकारांचा संच आहे त्याच्यानंतर आणखी भरपूर विकास महाराष्ट्राचा इतिहास एवढा छोट्या शक्य नाही पण एक छान प्रयोग झालेला आणि हा चांगला प्रयत्न झालेला की आवाज विरुद्ध म्हणजे गाईडला कार्यक्रम आणि विशेष म्हणजे एकदा तो कार्यक्रम झाला 7 झाला तो मध्ये कुठेही कोणताही सत्कार समारंभ व इतर गोष्टीसाठी तो थांबणार नाही कंटिन्यू तो कार्यक्रम लाईव्ह महानाट्य आहे आणि याच्यातनं लहान मुलांना असू द्या मोठ्यांना असू द्या प्रेरणा घेतली जाणार आहे आणि शंभू महाराजांचं जे क्षण झाला आपण आता मध्ये चित्रपट बघितला होता त्यांची भूमिका आहे तर तो लाईव्ह तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे की महाराजांनी किती नरक यातना सहन केल्या आणि त्यांच्या निधनापर्यंत हा जो आपला कार्यक्रम आहे तो पूर्ण होणार आहे महानाट्य कार्यक्रमाचं स्वरूप त्यांनी सांगितलेलं आहे काय आवाहन करणार सर्वप्रथम मी सांगेन की या ठिकाणी जे कार्यकारी मंडळ अरुणजी जाधव आपले अध्यक्ष चव्हाण जाधव आहेत काय जाधव आहेत आणि चव्हाणांबरोबर संभाजीचे कार्याध्यक्ष अविनाश देशमुख बरोबर मेहनत करत असतात त्यांचं सगळ्यांनी आभार मानतील त्याबरोबर आम्ही सगळे मागच्या पिढीचे कार्यकर्ते सगळे आहोत आम्ही मी खऱ्या अर्थाने काय सांगेन बदलावमध्ये खूप मोठ्या प्रमाणात समाज आहे आणि त्याचबरोबर महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं होतं त्याला 12 बलुतेदार होते महाराजांनी मराठा म्हणजे काय महाराष्ट्र मराठा असं नाही की खऱ्या अर्थाने अरुणने सांगितलं ज्याच्यात तलवार आली तो लढाई झाला शेती करायचं कुणबी झाला म्हणून मी सांगितलं की प्रत्येक समाजाच्या माणसांनी ज्याला लाईव्ह नाट्य समाजात सगळ्यांनी बघितलं मी पिक्चर 5-6 बघितलं की महाराष्ट्राच्या बाहेर शंभू राजा नक्की कोण होते हे माहीत नव्हतं आणि त्या सगळ्या जे किती स्टेटमधले इंडियामधले लोक बाहेरच्या जे लहान मुलंच लढायची ती किती मोठा त्याग दिल्लीपासून ते महाराष्ट्रापर्यंत शंभूराजांनी केला होता आणि दुसरं मी बदलापूरमध्ये सगळ्या ज्या मुलांना आव्हान असं करीन कॉलेजच्या की आपण वेगवेगळे महोत्सव करतो त्या ठिकाणी आपण चांगल्या चांगल्या प्रकारचे डान्सर्स किंवा हे आणत असतो हिरोईन पण त्यापेक्षा शंभूराजांचं खऱ्या अर्थाने लाईव्ह नाट्य हे बघण्याचे सगळ्यांनी याचं कारण सांगेल की 1980 छत्रपतींचा मृत्यू त्या दिवशी 1680 ते 1689 9 वर्षाच्या साम्राज्यामध्ये ह्या व्यक्तिमत्वाने काय घडून आणलं पाहिजे किती वर्षापर्यंत ते शंभूराजे होते एकही लढाई हरलं नाही आणि कुठल्या प्रकारच्या त्यागातून त्यांनी हे स्वराज्य टिकून ठेवलं आणि या सगळ्यातून टिकून ठेवलं असताना ते अजून तर 15 वर्ष म्हणजे मी मला असं वाटतंय तर 20 वर्ष अजून शंभूराजे टिकले असते तर कदाचित त्या देशाचा इतिहासच वेगळा घडला असता असं मला वाटतंय पण आपल्याकडे एकत्रित पण ते लाईव्ह बघायला अरुणजींना सांगितलं चव्हाण साहेबांनी की लाईव्ह बघायला मिळणार आहे आपल्याला सगळ्यांनी खऱ्या अर्थाने लाईव्ह बघण्यासाठी कुठल्या हिरोईनला बघण्यासाठी आपला हिरोज शंभूराजे सगळ्यांनी खऱ्या अर्थाने कॉलेजच्या मुलामुलांनी ते लाईव्ह नाट्य मुलांनी सगळ्या शाळेतल्या मुलांनी यावं असे मी निवडून आपले भोसले घराण्याचे समाज संस्थानाचे जे राजा आहेत माधुजी राजे तिसरे भोसले हे स्वतः ह्या कार्यक्रमाला त्या दिवशी आवर्जून उपस्थित राहणार आहे असं आमचं यांच्याशी बोलणं झाले आणि मध्यम राज्याभिषेकच्या कार्यक्रमाला ते आले होते आणि यावेळेस ते आम्हाला जास्तीत जास्त वेळ बदलापूरकरांना देणार. या महानाट्यामध्ये किती कलाकार 250 कलाकार असे 250 कलाकार आहेत आणि उंट आहेत त्यामध्ये घोडे आहेत सगळ्या प्रकार ठिकाणाने वेळ कार्यक्रम कधी आहे कोणत्या वेळेत असणार आहे कुठे असणार आहे कार्यक्रम काय आहे
लोकांना येण्यासाठी कसं आवाहन करणार? कार्यक्रम हा छत्रपती शिवाजी महाराज संकुल कार्मेल इंग्लिश ग्राउंड जवळ असणार आहे. हा कार्यक्रम 19 फेब्रुवारी 2026 रोजी म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे. सदर कार्यक्रमामध्ये प्रथमतः गणेशवंदना होईल, नंतर अल्लाउद्दीन खिल्जी आक्रमण, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, रायगडेश्वर मंदिरावरील स्वराज्य स्थापनेची शपथ, तोरणागडावरील लढाई, सुप्यावरील छापा, तसेच छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म, आरमाराची स्थापना, अफजल खान वध, पावनखिंड लढाई, लाल महालातील शाहीचे गाण्याची फजिती, आग्र्याच्या कैदेतून सुटका, तसेच तानाजी मालुसरे यांची कोंढाणा लढाई, शिवराज्याभिषेक सोहळा, शिवरायांचे देवावसन, संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा, औरंगजेबाचे स्वराज्यावरील आक्रमण, जंजिराची लढाई, संभाजी महाराजांची कैद आणि संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान या सर्व ऐतिहासिक घटनांचे या कार्यक्रमामध्ये सादरीकरण होईल. बदलापूरमधील तमाम शाळकरी मुलांना, नागरिकांना मी या निमित्तानं आवाहन करेन. हा कार्यक्रम ऐतिहासिक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आपण ह्या कार्यक्रमामध्ये दाखवणार आहोत. तरी मी तुम्हाला विनंती करेन की ह्या कार्यक्रमासाठी आपण 19 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी 6 ते 10 कार्मेल ग्राउंडवर आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती. बसण्याचं नियोजन आहे. किती लोकांना बसण्याचं हे आहे? 3-3.5 असण्याची व्यवस्था केली आहे. मी तुमच्या माध्यमातून तमाम अंबरनाथ तालुक्यातील शिवभूमी सगळेच लोकांना बहुजन समाजाचे शेवटी महाराष्ट्र बहुजन समाजाचे होते आणि तुमच्या माध्यमातून सांगतो की मोबाईलच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये गुंतून न जाता छत्रपती शिवाजीराजांचा आणि संभाजी महाराजांचा लाईव्ह जे पराक्रम आहे ते दाखवण्याचा आम्ही तिथं प्रयत्न करतोय. आणि महाराजांची शौर्यगाथा इथून जेव्हा काही संपून जातील तेव्हा महाराजांची शौर्यगाथा इथून कधी होऊन जावी. तुमच्यामधून पुन्हा तमाम माझ्या शिवप्रेमींना आव्हान आहे की मुलांनी 19 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता इथं उपस्थित राहावं. तुम्हाला महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं शौर्यगाथा इथे पाहण्याची उत्तम संधी आहे. याचा तुम्ही लाभ